सुवर्णा जोशी, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात मीरा भाईंदरच्या महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। मीरा भाईंदरमधील बनावट ULC प्रमाणपत्राचं प्रकरण आहे, ज्याच्या विषयीची ही बातमी आहे। या प्रकरणामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगररचना अधिकारी दिलीप घेवरे यांना अखेर अटक झालेली आहे। ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। यापूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे निवृत्त नगररचनाकार सत्यवान धनगावे आणि वास्तुविशारद शेखर लिमये तसंच ULC कार्यालयातील कर्मचारी भरत कांबळे अशा तिघांना अटक झालेली होती। घोटाळ्यावेळी ठाणे जिल्हा नगररचना कार्यालयामध्ये कार्यरत असलेले आणि सध्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रभारी नगररचना सहाय्यक संचालक असलेले दिलीप घेवरे हे फरार झालेले होते। आज त्यांना ही अटक झाली आहे, म्हणजे या सगळ्या प्रकरणातली ही चौथी अटक आहे। घेवरे यांची ही चौथी अटक बनावट ULC प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणातली। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। अजित, प्रकरण अत्यंत महत्त्वाचं होतं, ही चौथी अटक यातली। हा घेवरे फरार होता, त्यालाही आज अटक झाली आहे, काय सांगाल? सुवर्णा, 2012ला या सगळ्या प्रकरणाची तक्रार झाली होती। या प्रकरणामध्ये नेमक्या कशा पद्धतीनं ULC प्रमाणपत्र आहेत किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्यांची हेरफार करून बोगस कागदपत्र दाखवून वेगवेगळ्या पद्धतीनं बिल्डर असतील, त्याच पद्धतीनं अधिकारी असतील किंवा इतर या सगळ्यांनी मिळून एक अभद्र युती करून कशा पद्धतीनं शासनाचा मोठं नुकसान केलं होतं। कोट्यवधी रुपयांच्या जमिनी यांनी लाटल्या होत्या। ULC प्रमाणपत्र मिळवण्याकरता ग्रीन झोन दाखवायचा, रेसिडेन्शियल झोन जो आहे त्याला ग्रीन झोन करायचा किंवा ग्रीन झोनला रेसिडेन्शियल झोन करायचा आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये गडबडीमध्ये प्रमाणपत्र मिळून कमीत कमी पैसे म्हणजे जो टॅक्स आहे, उदाहरणार्थ एखाद्या जमिनीचा जर 20 ते 25 कोटी रुपये टॅक्स असेल तर त्यामध्ये ULCचे प्रमाणपत्र जे त्यामध्ये हेरफार करून तो टॅक्स थेट 2 ते 5 कोटीवरती आणायचा आणि त्या बदल्यामध्ये मग वरचा जो मलिदा आहे हे सगळं त्यांचे बिल्डरांचे पैसे वाचवल्यामुळे मग अधिकारी जे आहेत हे पैसे खायचे। कोट्यवधी रुपयांचा हा सगळा घोटाळा होता आणि कोट्यवधी रुपयांचं शासनाचं नुकसान होतं। या प्रकारे नुकतंच 2 आठवड्यापूर्वी 2 लोकांना अटक केली होती। हे दोघेही ULCचे कर्मचारी होते, त्याच पद्धतीनं मीरा भाईंदर महानगरपालिकेचे कर्मचारी होते आणि एक वास्तुविशारद याला अटक करण्यात आली होती। आणि 25 दिवसापासून दिलीप घेवरे जे आहेत ते फरार होते। त्यांचा मागोवा जो आहे तो ठाणे क्राईम ब्रांच घेत होती आणि शेवटी आज साधारणपणे सकाळच्या दरम्यान त्यांना अटक केलेली आहे। त्यांच्यावरती गंभीर आरोप आहे, शासनाचा महसूल बुडवणे, शासनाचं नुकसान करणे, त्याच पद्धतीनं सरकारी कामामध्ये भ्रष्टाचार करणे, सरकारी कामामध्ये हेरफार करणे, बेजबाबदारपणे वागणे, शासकीय नुकसान करणे, अशी विविध कलमं जी आहेत, भ्रष्टाचाराची कलमं आहेत। अशा अनेक कलमांतर्गत पोलीस या घेवरेंचा शोध घेत होती। घेवरे जे आहेत ते नगररचनाकार विभागाचे अधिकारी होते मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आणि त्यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त हा सगळा घोटाळा झालेला आहे असा आरोप करण्यात आला होता। मध्यंतरी मात्र साधारणपणे 2018 ते 2020 या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती पूर्णपणे थंडावली होती। याचं कारण सांगितलं जातं की तत्कालीन काही IPS अधिकारी होते, त्यांनी मध्यस्थी करून त्यांनी सगळं प्रकरण थंड करून या सगळ्या गोष्टींची चौकशी जी आहे ती पुढे ढकलली होती किंवा चौकशीला वेगवेगळे फाटे फोडले होते। पण त्या व्यक्तीची बदली झाली आणि जे तपास अधिकारी होते याच्यामध्ये वेगवेगळ्या तपास अधिकाऱ्यांना पुन्हा नेमण्यात आलं, पुन्हा प्रकरणाची चौकशी सुरू केली गेली। अजित, आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजून कुणाचा समावेश आहे, तशी चौकशी केली जाते का हे चौघच मूळ आरोपी होते? यामध्ये हे चौघच मूळ आरोपी आहेत, आणखीनही बरेचसे कर्मचारी आहेत। याआधी देखील 3 ते 4 बिल्डरांना अटक झाली होती। आता दिलीप घेवरेला अटक केल्यानंतर दिलीप घेवरे हा शेवटचा अधिकारी होता की ज्याच्यापर्यंत हे सगळं प्रकरण सीमित होतं का त्याच्याही वरती म्हणजे त्यावेळी तत्कालीन आयुक्त असतील किंवा तत्कालीन वरिष्ठ अधिकारी असतील किंवा इतर बाहेरचे जे आहेत राजकीय नेते असतील यांची इन्व्हॉल्वमेंट होती का, यांना दिलीप घेवरे पैसे देत होता का, त्यांच्या सांगण्यावरून करत होता का किंवा त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं हेरफार जो केला जात होता का, या सगळ्या चौकशी जी आहे ती ठाणे क्राईम ब्रांच करणार आहे। त्यामुळे त्या वेळीचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांचे देखील धाबे दणाणले आहेत। एवढंच नाही तर काही IPS अधिकाऱ्यांनी या चौकशीमध्ये अडथळा आणला होता। ही चौकशी लांबणीवर कशी जाईल याकरता प्रयत्न केले होते। होऊ शकतं त्यांची देखील ही चौकशी होऊ शकते। नक्की अजित, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल। एक मात्र नक्की या सगळ्यावरून स्पष्ट होतं, गैरव्यवहार असोत किंवा गैरप्रकरण असोत, फार काळ लपून ठेवता येणं शक्य नाही।
तक्रारदार राजू शहा यांच्याशी या सगळ्या विषयी आपण अधिक बोलूया. राजू शहा, चौघांना आता अटक झाली, म्हणजे चौथा जो घेवरे फरार होता त्याला सुद्धा आता पकडलं गेलंय. आपण काय सांगाल या सगळ्या प्रकरणामध्ये? असं आहे की वहिनी मॅडम, ते दिलीप घेवारे हे मीरा भाईंदर मध्ये 97 ला जे आराखडा बनला डेव्हलपमेंट प्लॅन, बरोबर, ते त्याची माहिती सर्व त्याला होती आणि त्याच्या नेतृत्वाखाली ते आराखडा झालेला होता डेव्हलपमेंट प्लॅन. जे सर्वे नंबर होते ना ते आर झोन आहे हे स्वतःला त्याला माहित होता. त्याच्यानंतर 99 ला त्याची बदली ULC मध्ये झाली, 99 ते 2005 पर्यंत. तो 99 मध्ये त्यांनी 2000 मध्ये हे बनावट पत्र आहे ना 2003 मध्ये काढला आणि 2000 जे सन 2000 जे प्रमाणपत्र आहे ना बनावट प्रमाणपत्र जे हरित क्षेत्र हे त्याच्यामध्ये काय असते की आर झोन असते ना तो त्याच्यामध्ये कलम 20 लागू होते शासनाच्या हिशोबाने 1976 ULC कलम 20. तर आर झोन मध्ये ते 20 कलम लागू होते ना त्याच्यामध्ये 5% शासनाला सदनिका भेटते डेव्हलप जे झाल्यानंतर. तर ते सदनिका बुडवण्याकरिता त्यांनी विकासकांना फायदा करण्याकरिता स्वतःनी भ्रष्टाचार करून, बरोबर, म्हणजे स्वतः तर भ्रष्टाचार केला पण आजूबाजूचे जे सगळे सोबतचे अधिकारी होते त्यांना घेऊन हा भ्रष्टाचार केला आणि त्या प्रकरणी आता या घेवरेला अटक झालेली आहे. राजू शहा, आभार. आपण नेमका काय विषय आहे तो स्पष्ट केलात त्याबद्दल. तक्रारदार राजू शहा आपल्या सोबत होते. नेमकं हा घेवरे कशा प्रकारे भ्रष्टाचार करत होता त्याची माहिती आता राजू शहा हे तक्रारदार आपल्याला देत होते. बनावट ULC प्रमाणपत्र प्रकरण या सगळ्यामध्ये हा एकटा घेवरे नव्हे तर त्याच्या सोबतचे तिघे या चौघांनाही अटक झालेली आहे. 25 दिवसांपासून पोलीस आर्थिक गुन्हे शाखा शोध घेत होती घेवऱ्याचा आणि अखेर घेवरे फरार होता, त्याच्यावर कारवाई झालेली आहे, त्याला अटक झालेली आहे. याआधी तिघांना अटक करण्यात आलेली आहे. बनावट ULC प्रमाणपत्र प्रकरणासंदर्भात चौघांना आतापर्यंत अटक झालेली आहे. त्याआधी काही बिल्डरना सुद्धा अटक झालेली आहे. विकास आराखड्यानुसार रहिवासी क्षेत्रामध्ये जमीन गावठाणापासून 200 मीटर बाहेर जरी असेल तरी सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अकृषिक आदेश या घेवरीनी काढला. ULC प्रमाणपत्र 2016चं हे प्रकरण आहे. अशा वेगवेगळ्या कामांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. ठाणे गुन्हे शाखेनं अखेर कारवाई केली आणि फरार झालेल्या दिलीप घेवरेला सुद्धा अटक झाली. आमचे प्रतिनिधी अजित मंढरे यांच्याशी आपण पुन्हा संवाद साधूया. अजित, या बनावट ULC प्रमाणपत्रासंदर्भात आता जे तक्रारदार होते राजू शहा त्यांनी नेमका हा घेवरे कशा पद्धतीने बनावट उद्योग करत होता किंवा अधिकाऱ्यांशी संगनमत करून कसा भ्रष्टाचार करत होता ते सांगत होता. ह्या सगळ्या प्रकरणाविषयी पुन्हा एकदा सविस्तर सांगाल का? सुवर्णा, राजू शहा हे जे तक्रारदार आहेत यांनी जी आता ह्यांची सगळी मोडस ऑपरेटिंग सांगितली ती थोडी सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगतो. ULC म्हणजे नगररचना विभागाचा एक कलम 20 नुसार एक अधिकार असतो की जर कुठे आरझोन असेल किंवा कुठे गिंजोन असेल म्हणजे काही शासनाची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा शासनाचा काही अधिकार असेल तर संबंधित जो विकासक आहे त्याला काही सर्टन फ्लॅट किंवा काही रक्कम जी आहे ती विशेष करून फ्लॅटच हे जे आहे ते गव्हर्नमेंटला जमा करावं लागतात. मग उदाहरणार्थ जे मुख्यमंत्री कोटा असतो किंवा विविध असे कोटे असतात या कोट्यातून घरं दिली जातात. म्हणजे ज्यांना जे दुर्बल आहेत किंवा ज्यांचं विशिष्ट भागामध्ये घर नाही आहे आणि त्यांना तिथे नोकरी करायची असते किंवा त्यांच्या नोकरीकरता पाहिजे असतं तर मुख्यमंत्र्यांचा किंवा विशिष्ट अधिकाऱ्यांचा हा एक अधिकार असतो. त्या अनुषंगाने त्यांना ती घरं दिली जातात. म्हणजे कोट्यातली घरं असतात पण ही घरं जी आहेत ती कोणाला न देता ही घरं लाटण्यासाठी तो जो आरझोन आहे त्याला ग्रीन झोन दाखवायचा, त्यामुळे शासनाचा महसूल बुडतोच. त्या पद्धतीनं ही जी घरं आहे ज्यांना घरं परवडत नाहीत मुंबईत घेणं किंवा ज्यांना घरं घेणं शक्य नसतात अशा लोकांना कमी किमतीत घरं देणं हा मुख्यमंत्र्यांचा एक अधिकार असतो किंवा इतर अधिकाऱ्यांचा एक अधिकार असतो. तर तो अधिकार कुठेतरी हिरावून घेणं आणि परस्पर ही घरं जी आहेत ती विकासकाला विकण्यासाठी एक प्रकारे परवानगी देणं किंवा त्यातली घरं जी आहेत ती आपण स्वतः ठेवणं किंवा त्या बदल्यात पैसे घेणं ही
सरळ अशी एक मोडस ऑपरंडी आहे. हा प्रकार फक्त मीरा भाईंदरमध्ये घडतो का तर असं नाही, हा सर्वत्र घडतो, पण बऱ्याच कमी प्रमाणामध्ये अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती समोर येते. राजू शाह यांनी तक्रार केली, पुराव्याने सिद्ध केलं. 2000 साली ही तक्रार झाली, 2012ला तक्रार झाली होती. आज 2021 आहे, जवळपास 8 ते 9 वर्ष या सगळ्या चौकशीला उलटले. राजकीय याच्यामध्ये हस्तक्षेप नक्कीच झाले असतील, त्यामुळे इतके वर्ष या सगळ्या चौकशीला लागले. पण शेवटी या प्रकरणामध्ये दिलीप घेवडे अटक झालेली आहे. मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं ठाणे क्राईम ब्रांचची कारवाई आहे. याआधी आणि जसं तुम्ही अजित सांगताय की सत्यवान धनेगावे, शेखर लिमये आणि भरत कांबळे या तिघांना याआधी अटक झालेली आहे. तुर्तास धन्यवाद अजित ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आज घेवरे जो फरार होता ती चौथी अटक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसने एल्गार पुकारलेला आहे. 26 जूनला काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी धोरणाचा निषेध केला जाणार आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. नाना पटोले यांनी हा आरोप केलाय. केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करतंय असा नाना पटोलेंचा आरोप आहे. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा केंद्रानं दिलेला नाही असं स्पष्ट करण्यात आलंय नाना पटोले यांच्याकडून. 26 जूनला काँग्रेस हे आंदोलन करणार आहे. राज्यव्यापी आंदोलन असेल. ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसने हा एल्गार पुकारलेला आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी अधिक याविषयी बोलूया. सागर, काय सांगाल या आंदोलनासंदर्भात? भाजपा एका बाजूला ओबीसीच्या राजकीय आरक्षण जो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे या विरोधात आंदोलन करताय, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने देखील आंदोलनाची भाषा केलेली आहे. काँग्रेस देखील ओबीसीच्याच मुद्द्यावरून आंदोलन करत आहे. विशेष म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस, शनिवार आणि रविवार, ओबीसी सर्व नेत्यांच्या मेळाव्याचं आयोजन देखील विजय वडेट्टीवार यांनी आयोजन केलेलं आहे. लोणावळा इथे होते, तिथे विचारांचं मंथन होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची भाषा सुद्धा काँग्रेसने सुरू केलेली आहे. एका बाजूला भाजप रस्त्यावर येते, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असणारा काँग्रेस देखील रस्त्यावर येण्याची भाषा करत आहे. एकूणच प्रत्येक राजकीय पक्ष ओबीसीचा कैवारी असल्याचं दाखवत आहे आणि ओबीसीचा स्वतःचा वोट बँक इंटेक राहण्यासाठी, जवळ राहण्यासाठी आंदोलनाची भाषा करताना दिसून येत आहे. सुवर्णा. नक्की सागर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जसं आमचे प्रतिनिधी सागर आता सांगतायत की एका बाजूला महाविकास आघाडीमधला घटक पक्ष काँग्रेस यानं आंदोलनाची हाक दिलेली आहे, तर ओबीसी आरक्षणासाठी भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे. 26 जूनला भाजप जेलभरो आंदोलन करणार आहे. ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यामुळं आता भाजप सुद्धा एल्गार करताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात जेलभरो आंदोलन केलं जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. ओबीसी आरक्षणाकरता आम्ही 26 जूनला जेलभरो आंदोलन करतोय असं चंद्रकांत पाटील म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानं महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप राज्यभर हे आंदोलन करणार आहे. की जर अनिल देशमुखांची सीबीआय इन्क्वायरी लागते, त्यांचा राजीनामा होतो, कशामुळे? तर परमवीर सिंगाने आरोप केले. मग आता खरं म्हणजे परमवीर सिंगाने आरोप करून असं कधी सीबीआय लागते का असं म्हणायला पाहिजे होतं. पण ती लागली आणि तुम्ही नाकारली तरी सुद्धा ती हायकोर्टाने आदेश केला. तर त्याच्यापेक्षा सुद्धा भयानक आरोप त्यांच्या इक्विव्हॅलंट नाही, पण एका पोलीस अधिकाऱ्याने सचिन वाझेने अनिल परमारवर केला आहे. त्याची सीबीआय लागली पाहिजे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. त्याच पत्रामध्ये वाझेंनी अजित पवार साहेबांवरही म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवारांची, अनिल परमारांची सुद्धा सीबीआय इन्क्वायरी लागली पाहिजे. म्हणजे एका बाजूला काँग्रेस आंदोलन पुकारणार आहे, तेही 26 तारखेलाच, आणि भाजप सुद्धा 26 तारखेलाच जेलभरो आंदोलन करणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष आणि भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळं असं आंदोलन करणार आहेत. काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे केंद्राच्या विरोधात
आणि भाजप रस्त्यावर उतरणार आहे मविया सरकारच्या विरोधात। आपण भाजपच्या या आंदोलनाविषयी बोलूया। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, एका बाजूला काँग्रेस 26 तारखेलाच आंदोलन करते केंद्राविरोधात, मुद्दा एकच ओबीसी आरक्षण, आणि भाजप सुद्धा 26 तारखेलाच मविया सरकार विरोधात आंदोलन करणार आहे, काय सांगाल? सुरुवातीला आपण जर पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टाने जेव्हा ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण अवैध ठरवलं, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ग्वाही दिली होती की जोपर्यंत ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही निवडणुका जाहीर करणार नाही। मात्र त्यांनी आता निवडणुका जाहीर केलेल्या आहे आणि या संदर्भातच सुरुवातीला भाजपाच्या ओबीसी सेलने आरक्षणाची हाक दिली आणि आपल्याला आंदोलनाची हाक देताना पाहायला मिळालं। उद्या संपूर्ण राज्यभरात जवळपास 1000 ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण पाहायला मिळत असतील पंकजा मुंडे असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे विविध भागामध्ये रस्ता रोको करून आंदोलन करण्यात येणार आहे। त्यानंतर काँग्रेसने देखील आंदोलनाची हाक दिलेली आहे। मात्र उद्या जेव्हा संपूर्ण राज्यभर 1000 ठिकाणी हे आंदोलन होणार आहे तेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो आणि त्या संदर्भात आपल्याला पोलीस देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळतात। मात्र सुरुवातीला महाविकास आघाडी सरकारने सांगितले की आम्ही निवडणूक आयोगाला या संदर्भात सांगणार आहोत, निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात, मात्र तशी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। त्यानंतर स्वतः भाजपच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार देखील केला, मात्र 29 तारखेच्या निवडणुका अद्यापही रद्द करण्यात आलेल्या नाहीये। त्यामुळे एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर ओबीसी समाजाचं आरक्षण रद्द झालेलं आहे आणि दुसरीकडे निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहे। मात्र तरीही आपण जर आता पाहत असाल तर भाजप आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला ठाम असल्याचं पाहायला मिळतंय आणि उद्या जे आंदोलन होणार आहे ते जवळपास महाराष्ट्रात 1000 ठिकाणी हे आंदोलन हे तीव्र स्वरूपामध्ये होणार आहे आणि त्या संदर्भातला इशारा स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला होता। त्यामुळे या आंदोलनानंतर उद्याच्या सरकार नेमकी ओबीसी आरक्षण संदर्भात काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र उद्या पण संपूर्ण तुषार, राज्यभर जो विरोधाभास बघायला मिळतोय की काँग्रेस म्हणते की एम्पिरिकल डेटा दिला नाही केंद्राने, त्यामुळे केंद्राचा निषेध, आणि भाजप मात्र मविया सरकारच्या विरोधात आंदोलन करतंय कारण ते ओबीसी आरक्षण देत नाहीयेत। या तफावतीविषयी किंवा या विरोधाभासाविषयी काय सांगाल? सुरुवातीला आपण जर पाहत असाल तर ओबीसी आरक्षण जेव्हा रद्द करण्यात आलं त्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने 15 वेळा महाविकास आघाडीला हा डाटा मिळवून देण्यासंदर्भात सांगितलं होतं। मात्र महाविकास आघाडी सरकारचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने ओबीसी संदर्भातला कोणताही डाटा आम्हाला दिला नाही। आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ असं म्हणतायत की आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास तयार आहोत। स्वतः या सर्व गोष्टींची नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी करावं, आम्हाला पंतप्रधानांची भेट घालून द्यावी आणि आम्ही विनंती करतो की ओबीसीचा जो डाटा आहे तो आता मिळवून द्यावा। कारण की आता कोविडच्या परिस्थितीमध्ये ओबीसीचं सर्वेक्षण करणं हे शक्य नाहीये, कारण की आता कोणालाही आपल्याला घरोघरी जाताना पाहायला मिळणार नाहीये। तेव्हा हे सर्वेक्षण करायचं असेल, हा डाटा मिळवायचा असेल तर त्याला एक कालावधी जाऊ शकतो। मात्र केंद्र सरकारकडे ऑलरेडी जो डाटा आहे तो डाटा आम्हाला द्यावा आणि हा डाटा मिळवत असताना देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करावी अशी देखील विनंती छगन भुजबळ यांनी केलेली आहे। मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काल जे भाषण झालं कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की 4 महिन्यामध्ये मी हा डाटा मिळवून देऊ शकतो, फक्त आमच्या हातामध्ये सरकार द्या। त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे। मात्र उद्या जे आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यानंतर तुषार, या बरोबरीने पंकजा मुंडे यांचा सुद्धा काही दिवसांपूर्वीचा बाईट होता किंवा प्रतिक्रिया होती की इम्पिरिकल डेटाची आता गरज लागणारच नाहीये, तरी सुद्धा फक्त इम्पिरिकल डेटा हवा असं म्हणून मविया सरकार कुठेतरी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करते, असाही एक आरोप त्यांनी केला होता। तुर्तास धन्यवाद तुषार, ही माहिती आपण दिल्याबद्दल। पुढच्या बातमीकडे वळतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता राज्यात 5 जुलैपासून चक्काजाम आणि संघर्षमय आंदोलन सुरू करण्यात येईल आणि याबाबतची घोषणा मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे। या परिषदेमध्ये नारायण राणे, रामदास आठवले, प्रवीण दरेकर, नरेंद्र पाटील आणि सुरेश पाटील यांच्यासह काही मराठा संघटनेचे नेते उपस्थित होते। आज दिवसभर ही गोलमेज परिषद नवी मुंबईमध्ये सुरू आहे। या परिषदेमध्ये नारायण राणे, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आठवले हे सगळेजण या बैठकीला होते आणि तिथे ते संवाद सुद्धा साधणार होते किंवा संभाषणही करणार होते।
प्रवीण दरेकरांनी सुद्धा या गोलमेज परिषदेला उपस्थिती लावली आणि त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातल्या 52% आतील कोणाचंही आरक्षण काढून घेऊन आम्हाला द्यावं असं म्हणालो नाही. ते 52च्या वर का द्यावं ते मी सांगितलं. मागासलेलेपणा सामाजिक आणि शैक्षणिक सर्वे शास्त्रशुद्ध पद्धतीने करून मागासलेल्या आयोगाची अनुमती घेऊन घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. कोणीही 102 घटना दुरुस्तीने काढून घेतलेला नाही. आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आत्ता इथंच थांबतोय. वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.